दिल्लीत होत असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या एआय समिटमध्ये जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत। अशामध्ये आता हे समिट एका वादात सापडलंय। एआय समिटच्या एक्सपो क्षेत्रातून नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठाला काढून टाकण्यात आलंय। ही कारवाई एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली। गलगोटिया विद्यापीठाने पहिल्या दिवशी एक रोबोटिक डॉग प्रदर्शनात दाखवला होता। या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाला ट्रोल करण्यात आलं। त्यांनी दावा केला की हा चीनी रोबोटिक डॉग त्यांचा स्वतःचा शोध आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समृद्धी सावंत, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। या रोबोटिक डॉग संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो समोर आला, ज्यामध्ये विद्यापीठाच्या प्राध्यापक नेहा सिंग यांनी या रोबोटिक डॉग बद्दल माहिती दिली। नेहा सिंग म्हणाल्या होत्या की या रोबोटिक कुत्र्याचे नाव ओरियन आहे। ते गलगोटियास विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केलंय। त्यांनी असेही स्पष्ट केले की हे मशीन पाळत ठेवण्यास आणि देखरेख करण्यास सक्षम आहे आणि कॅम्पसमध्ये कुठेही फिरू शकतं। पण हा व्हिडिओ जसा समोर आला तसे त्यांच्यावर टीका करण्यात आली। इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक तंत्रज्ञान आणि युजर्सनी दावा केला की ते प्रत्यक्षात चीनी कंपनी युनिटरीचे गो टू मॉडेल आहे। हे मॉडेल बाजारात 3 ते 5 लाखांपर्यंत उपलब्ध आहे। तर या रोबोटिक डॉगची सोशल मीडियावर चर्चा होत असताना हे वादात सापडलं असताना गलगोटिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं। त्या म्हणाल्या की मी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये कम्युनिकेशनची प्राध्यापिका आहे। आम्ही कोणतीही दिशाभूल केलेली नाहीये। माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जातोय। माझ्या संदर्भात विपर्यास केलेली विधानं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत। मला जे बोलायचं होतं ते मी नीटपणे मांडू शकले नाही, असा सुद्धा दावा त्यांनी यावेळी केला होता। वेळेच्या अभावामुळे आणि आजूबाजूच्या गोंधळामुळे असं झालं असेल। जी गोष्ट आम्ही बनवलीच नाही ती आमची आहे, असा दावा आम्ही कधीच केला नाहीये। विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विद्यार्थी एकत्रितपणे काही गोष्टींवर काम करतात। हा रोबोट डॉग मुलांच्या प्रोजेक्टसाठीच म्हणजे सादरीकरणासाठीच आणला होता, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं। दरम्यान या सर्व प्रकरणावरती काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की भारतीय प्रतिभेचा आणि भारतीय डेटाचा फायदा घेण्याऐवजी एआय समिट हा गोंधळलेला पीआर तमाशा आहे। भारतीय डेटा विक्रीसाठी उपलब्ध असून चीनी उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत, असे म्हणत त्यांनी टोला लगावलाय। त्याचबरोबर याच बातमीतली सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे गलगोटिया विद्यापीठाने यावर भाष्य करत एक प्रेस रिलीज समोर आणली। यामध्ये त्यांनी म्हटलंय की एआय समिटमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाबाबत आम्ही गलगोटिया विद्यापीठ माफी मागतोय। पॅव्हेलियनमध्ये काम करणाऱ्या आमच्या एका प्रतिनिधीला प्रोडक्टबद्दल माहिती नव्हती। तिला उत्पादनाच्या तांत्रिक उत्पत्तीची माहिती नव्हती। तिने उत्साहात पत्रकारांशी बोलण्याचा अधिकार नसतानाही तथ्यात्मकपणे चुकीची माहिती दिली। आयोजकांच्या भावना समजून घेऊन आम्ही परिसर रिकामा केला आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।